नेपियर गवताची लागवड साधारण जून जुलै महिन्यात केली जाते. हे गवत अत्यंत स्टर्डी असल्याने रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांची गरज पडत नाही. त्यामुळे खर्च कमी आणि पर्यावरणावर ताणही कमी. लागवडीनंतर 90 दिवसांनी पहिली तोडणी आणि वर्षभरात 4 तोडण्या होतात. प्रत्येक तोडणीत साधारण 25 ते 30 टन नेपियर गवत मिळतं. एका एकरातून वर्षभरात साधारण 150 ते 170 टन उत्पादन मिळतं. नॅचरल शुगर फॅक्टरीतून या नेपियर गवताची यांत्रिकी पद्धतीनं तोडणी केली जाते. याचा खर्चही कारखाना करतो. नेपियर गवताच्या प्रत्येक तोडणीनंतर शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतात. नेपियरचं 1,60,000पर्यंत आम्हाला मिळतं आणि त्याच्यातून पुन्हा खर्च कमी आहे. ऊसाला खर्च जास्त आहे. आमच्या अकाउंटला वर्षातून 4 वेळेस पैसे येतात. ते ऊसाचे पैसे काय होतात तर वर्षातून 1 वेळेसच येणार. एनर्जीमध्ये रिलायबल एनर्जी, रिन्युएबलपेक्षा रिलायबल एनर्जी ही अतिशय महत्त्वाची आहे. कोळशाची एनर्जी रिलायबल वाटते म्हणून त्याचा जास्तीत जास्त वापर होतो. तसा नेपियर ग्रासचा होऊ शकतो. म्हणून या दृष्टीनं हा जो रांजणीचा प्रकल्प आहे तो अतिशय महत्त्वाचा वाटतो. आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे या गवतापासून तयार होणारा बायोगॅस. 1 टन नेपियर गवतापासून सुमारे 120 घनमीटर बायोगॅस तयार होतो.